आज आपण बनवणार आहे चीज पिझ्झा। अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो तसा पिझ्झा आज आपण घरच्या घरी बनवणार आहे। आणि मार्केटमध्ये एका पिझ्झासाठी जेवढा खर्च येतो त्या खर्चामध्ये घरच्या घरी आपण 7 ते 8 पिझ्झा बनवू शकतो। तुम्ही जर एकदा ही रेसिपी बघाल तर पुन्हा कधीच मार्केटमधला पिझ्झा विकत आणणार नाही। रेसिपी अतिशय सोपी आहे। त्याचबरोबर हा पिझ्झा मी कढईमध्ये बनवणार आहे। तर चला तर बनवूया आपण मार्केटमधल्या चवीचा पिझ्झा घरच्या घरी। रेसिपीला सुरुवात करूया। साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे मैदा, मोझरेला चीज, कांदा, शिमला मिरची, बेकिंग सोडा, मीठ, दही, बेकिंग पावडर, तेल, चीज स्प्रेड, टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, पिझ्झा सॉस, शेजवान चटणी आणि पिठी साखर। सुरुवातीला आपण पिझ्झा बेस बनवून घेणार आहोत। भांड्यामध्ये घेतला 2 कप मैदा, याच्यामध्ये ऍड करूया 2 टीस्पून पिठी साखर, 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि 2 टीस्पून बेकिंग पावडर। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 1 वाटी दही। सुरुवातीला आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे दही ऍड करत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। मी जे दही वापरलं ते घरच्या घरी बनवलेलं दही होतं आणि ते छान घट्ट असं दही होतं, त्यामुळे बरोबर 1 वाटी दही मला लागलेलं आहे। आता हे नेहमीच्या आपल्या चपातीच्या पिठासारखं घट्ट न ठेवता थोडंसं सैलच ठेवायचं आहे। थोडंसं पाणी ऍड करून मी हे पीठ असं सैल करून घेतलं। आता ऍड करूया 2 टेबलस्पून तेल। हे असं छान मळून घ्यायचं आहे आणि याचा असा सैलसर गोळा बनवून घ्यायचा आहे आणि 5 मिनिट अशा प्रकारे आपटून घ्यायचा आहे। अशा प्रकारे जर आपण हे कणिक आपटून घेतली तर काय होईल की जो आपला पिझ्झा बेस आहे तो छान जाळीदार बनतो आणि हे कणिक पण एकदम अशी हलकी फुलकी बनवून तयार होते। आता आपल्याला हे एका भांड्यामध्ये झाकून ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटांसाठी हे आपण झाकून ठेवलं। पिझ्झा बेक करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची एक पसरट कढई लागणार आहे। त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून हे 10 मिनिट प्रीहीट करायला ठेवलं। तोपर्यंत आपण कांदा आणि शिमला मिरची कट करून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे टोमॅटो किंवा बाकी इतर भाज्या पण तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे सध्या स्वीट कॉर्न, शिमला मिरची आणि कांदा होता, मी तोच वापरलेला आहे। कणिक रेस्ट करायला ठेवून 10 मिनिटं झालेले आहेत। आता त्याचा एक उंडा मी तोडून घेतला। हा चपातीला जो आपण उंडा वापरतो त्याचा अर्धा उंडा मी वापरलेला आहे। अशा प्रकारे एक छोटी पोळी लाटून घ्यायची आहे। चपातीपेक्षा किंचित जाड आपल्याला ही पोळी ठेवायची आहे आणि तव्यावरती भाजून घ्यायची आहे। तव्याला चिकटू नये म्हणून मी तव्यावरती थोडंसं पीठ ऍड केलं आणि एका कपड्याने पुसून घेतलं। आता हा जो पिझ्झा बेस आहे तो ह्या तव्याला चिकटणार नाही,
जास्त वेळ भाजायचं नाही, अगदी थोडंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला जेवढा आपण उंडा घेतला होता त्याच्यापेक्षा थोडासा मोठा उंडा मी घेतला. पिठामध्ये घोळून याचा पण आपल्याला बेस लाटून घ्यायचा आहे. सुरुवातीचा जो बेस होता त्याच्यापेक्षा किंचित आकाराने मोठा अशा प्रकारे हा बेस लाटून घ्यायचा आहे. आपल्याला घ्यायचे आहे एक प्लेट. त्या प्लेटवरती हा लाटून घेतलेला बेस मी अशा प्रकारे ठेवून घेतला. काटे चमच्याने त्याला आपल्याला असे टोचे मारून घ्यायचे आहेत, म्हणजे हा बेस बेक करताना फुगणार नाही. आता याच्यावरती ऍड करूया चीज स्प्रेड. 2 टेबलस्पून चीज स्प्रेड आपल्याला याच्यावरती ऍड करून घ्यायचा आहे आणि छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. हे स्प्रेड करून झालेलं आहे. आता याच्यावरती आपल्याला ठेवायचे आहे. सुरुवातीला आपण जी पिझ्झा बेस आपण भाजून घेतला तो याच्यावरती असा ठेवून घेतला. कडेने पाण्याचा हात लावून हे दोन्ही आपल्याला सील करून घ्यायचं आहे, म्हणजे जे चीज आपण आतमध्ये भरलं होतं ते बेक केल्यानंतर बाहेर येणार नाही. आणि याच्यावरती पण आपल्याला असे टोचे मारून घ्यायचे आहेत, म्हणजे बेक करताना आपल्याला हा बेस आपला फुगणार नाही. आता याच्यावरती आपण ऍड करणार आहोत 1/2 टेबलस्पून शेजवान चटणी, 1/2 टेबलस्पून टोमॅटो केचप, 1/2 टेबलस्पून रेड चिली सॉस आणि 1/2 टेबलस्पून पिझ्झा सॉस. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि असं छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. स्प्रेड करून झालेलं आहे. आता आपण ज्या भाज्या कट करून घेतल्या होत्या त्या आपण याच्यावरती ठेवून घेऊया. आणि याच्यावरती ऍड करूया मोझरेला चीज. चीज आपल्याला भरपूर असं चीज ऍड करायचं आहे. पिझ्झाची जी मेन टेस्ट असते ती चीजमुळेच असते, त्यामुळे चीज ऍड करताना अजिबात हायवे करायची नाही. अशा प्रकारे पिझ्झा बनवून रेडी आहे. आणि आपलं हे कढई पण छान प्रीहीट झालेली आहे. त्याच्यामध्ये हा पिझ्झा आपल्याला 25 मिनिटासाठी लो फ्लेमवर बेक करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान पिझ्झा असा बेक करून झालेला आहे. अशा प्रकारे हा काळजीपूर्वक बाहेर काढून घेतला. आता हे सुरीनं कट करून घेऊया. अतिशय छान असा हा पिझ्झा बेक झालेला आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्या कडा सुद्धा अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत आणि छान आतमध्ये अशी जाळी पण आलेली आहे. अशा प्रकारे मी दुसरा पिझ्झा पण बेक करून घेतलेला आहे. अतिशय छान असा टेस्टी पिझ्झा बनवून रेडी आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.